प्रेमाने बोला धन निरंकार जी. बघा सगळीकडे ऐकायला भेटत आहे की तुकाराम मुंडे IAS अधिकाऱ्यांनी इथे छापा टाकला तिथे छापा टाकला. बघा आपल्याला देवाने जर असं सुंदर निर्माण केलं होतं अन्न खाण्यापिण्यासाठी, पण असे काही माफिया जन्माला आलेत की ते प्रत्येकाला प्रत्येकाच्या जेवणामध्ये बघा ताटामध्ये अन्न म्हणून आपण खातो तर त्याच्यात विषासारखं पदार्थ, केमिकल विष म्हणलं तरी हरकत नाही, केमिकल असे पदार्थांचा समावेश करून प्रत्येकाच्या जीवनाशी खेळत आहेत. बघा आपण मुलांच्या डब्यामध्ये जे खाऊ देतो ते खाऊपासून ते दुधापर्यंत प्रत्येक फळभाज्या असो काय असो प्रत्येक ह्याला केमिकल आहे, इंजेक्शन आहेत, हार्मोनचे हे आहेत. प्रत्येकाला आज शरीराची व्याधी लागलेली आहे. बघा एवढी महागाई तर आहे पण ते पैसे देऊन सुद्धा आपल्याला शुद्ध आहार भेटत नाही. असे काही कंपन्या आहेत त्यांनी असे केमिकलचा वापर करून आपल्याला ते पदार्थ देतात. बघा आणि आज घराघरामध्ये जर आपण सर्वे केला बघितलं कुठं तर बघा प्रत्येक घरामध्ये हा कुठेच निरोगी माणूस सापडणार नाही. आपल्याला भरपूर पैसा तर घरामध्ये आहे पण त्याचं शरीर आज निरोगी नाही आहे. बघा प्रत्येकाच्या घरामध्ये BP शुगर हे तर कंपल्सरी झालेलं आहे, त्या झालेलं म्हणायला हरकत नाही. आणि स्लिप डिस्क असो बाकीचे काही आजार असो हे प्रत्येक आजार ह्या केमिकलमुळे आपल्याला लागलेले आहेत. खरंच तुकाराम मुंडे यांना मी कोटी कोटी प्रणाम करते. हा वाघ असा जन्माला आलेला आहे. बघा कारण सत्य हे शेवटी सत्यच असतं. खरंच तुकाराम महाराजांच्या आईला पण मी धन्यता देते. कोळी कन्यापुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. बघा शुद्ध वेजापोटी फळे रसाळ गोमटे असं तुकाराम महाराजांनी खरंच तुकाराम मुंडे यांच्या आईंनी त्यांना वाघ सारखं काळीज दिलं, वाघाचा जन्म दिलेला आहे. बघा हा वाघ प्रत्येक कंपन्यापर्यंत पोहोचत आहे आणि खरंच मला मुंडे यांचं खूप कौतुक वाटत आहे. मुंडे साहेब काय काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीस आहेत. हे असे केमिकलयुक्त आहार बंद झाले पाहिजे आणि कंपन्याने ते बंद केले पाहिजे आणि सगळ्यांना सकस आहार असा भेटला पाहिजे. बघा मोठमोठे कोण मंत्री असो किंवा काय असो प्रत्येकाला भूक लागली की हे कोण सोन्याचं बिस्किट खात नाही. सोन्याचं ताट जरी त्यांनी जेवणासाठी वापरलं तर त्यांच्या ताटामध्ये भाकरी भाजी पोळी भात हेच लागत असतं. बघा हे शरीरच निरोगी नाही राहिलं तर पैशाला काय करायचे. प्रत्येकजण कोटी कोटी रुपये कमवत आहे, सगळा काळा पैसा कमवत आहे, प्रत्येकाची ही तळतळाट घेत आहे. पण बघा येदा येदा ही धर्मशे ग्लानिर्भवती ग्लानिर्भवती भारत हे सांगितलेलं आहे श्रीकृष्णानं की जेव्हा जेव्हा धर्म वाढतो जगात तेव्हा आम्ही जन्म घेतो. तर बघा हे तुकाराम मुंडेच्या ह्याच्यात श्रीकृष्णानं अवतार घेतला आहे आणि खरं ते शेवटी खरंच असतं. कर्म हे कोणाला चुकत नाही. किती जरी तुम्ही आज पैसा कमावला, बघा रावणाला 70 कोटी ही सोन्याची हिरेची घरं होते तरी ते सुद्धा राहिले नाहीत. तुम्ही तर एवढे पैसे कमवून काय करणार आहेत, एवढ्या लोकांचा तळतळाट घेत आहे तुम्ही. एखाद्याला सुख नाही देता आलं तर निदान दुःख तर देऊ नका. आणि प्लीज कृपा करून सगळ्यांनी हे केमिकल युक्त आहार देणे बंद करा, हे सगळ्यांना माझी विनंती आहे. प्रेमाने बोला धन निरंकार जी.